नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका अशा अभिनेत्याची खरी कहाणी ज्याच्या आयुष्यात यश, अपयश, प्रेम, ब्रेकअप आणि कमबॅक सगळंच आलं. राकेश बापट. राकेश बापटचा जन्म महाराष्ट्रात झाला. लहानपणापासूनच तो खूप क्रिएटिव्ह होता. त्याला पेंटिंगची खूप आवड होती आणि त्याने फाईन आर्ट्समध्ये शिक्षण घेतलं. अभिनय हा त्याचा पहिला प्लॅन नव्हता, पण नशिबाने त्याला त्या दिशेने नेलं. त्याला मोठं ब्रेक मिळाला तुंबीन चित्रपटातून. या चित्रपटामुळे तो प्रसिद्ध झाला, पण हे यश कायम राहिलं नाही. पुढच्या काही चित्रपटांनी अपेक्षित यश मिळवलं नाही आणि त्याच्या करिअरमध्ये डाऊनफॉल सुरू झाला. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही चढ उतार आले. त्याचं लग्न अभिनेत्रीसोबत झालं होतं, पण काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. हा काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता. मानसिकदृष्ट्या तो खूप खचला. या सगळ्या अडचणीवर त्याने स्वतःला सावरलं. काही काळ तो इंडस्ट्रीपासून दूर गेला आणि आपल्या पेंटिंगमध्ये स्वतःला गुंतवलं. त्याने स्वतःवर काम केलं आणि पुन्हा उभा राहण्याची निर्णय घेतला. त्यानंतर त्याने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कमबॅक केलं आणि हळूहळू पुन्हा प्रेक्षकांच्या नजरात आला. त्याच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरला. या शोमध्ये लोकांनी त्याला खरा स्वभाव पाहिला, शांत, प्रामाणिक आणि भावनिक. त्यानंतर तो मध्येही दिसला. जरी त्याचा प्रवास छोटा होता तरी त्याने आपली इमेज कायम ठेवली. आज राकेश बापट पुन्हा एकदा स्वतःच्या आयुष्यात स्थिर झाला आहे. तो अभिनयासोबत पेंटिंग सक्रिय आहे आणि शांत आयुष्य जगत आहे. हे यश कायम राहत नाही, पण प्रयत्न कायम ठेवलं तर कमबॅक नक्की होतो. आयुष्यातील अपयश आणि ब्रेकअप ही आपल्याला मजबूत बनवतात. स्वतःवर विश्वास ठेवणं सर्वात मोठं आहे. जर तुम्हाला यशाची कहाणी पूर्ण आणि रियालिटी स्टोरी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.